I thank God for this wonderful morning again in the name of the Lord God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ही सुंदर सकाळ लाभलेली आहे, याबद्दल देवाला धन्यवाद असो. The Lord has been so good to us during the week, या आठवडाभर परमेश्वर आमच्याबरोबर चांगला असा राहिलेला आहे and I thank God for all of His faithfulness in all of our lives. आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये त्याचा विश्वासूपणा आहे, याबद्दल देवाला धन्यवाद असो. During the week, I was meditating from the book of Revelation chapter 1. आणि या आठवड्यामध्ये मी योहानाला झालेले प्रकटीकरण ह्या पुस्तकामधून काही वचनांवर मनन करीत होतो. And I was so much blessed reading from chapter 1, verses 9 and 10. आणि मी प्रकटीकरण याचा पहिला अध्याय आणि 9 आणि 10 वचनाच्या द्वारे मला फार उत्तेजन मिळालं आणि मी आशीर्वादित झालो. It says, I, John, both your brother and companion in the tribulation and kingdom and the patience of Jesus Christ, was on the island that is called Patmos for the word of God and for the testimony of Jesus Christ. I was in the Spirit on the Lord's day, and I heard behind me a loud voice as of a trumpet. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष या खातर पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. I focused my thoughts on verse 10, where John says, I was in the Spirit on the Lord's day. आणि मी 10व्या वचनावर माझं लक्ष अधिक केंद्रित केलं, कारण त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो. Now the Bible talks about the Lord's day in different settings. आणि मग वेगवेगळ्या संदर्भानुसार आपण पाहतो की पवित्र शास्त्र प्रभूच्या दिवसाबद्दल आपल्याला सांगतं. So we will not be going into those details. आणि मग ते सविस्तर आपण काही सर्व पाहणार नाही आहे. So when John says, I was in the Spirit on the Lord's day, आणि मग योहान म्हणतो की प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, he was referring to the first day of the week. आणि मग प्रभूच्या दिवशी म्हणजे योहानाला असं सांगायचं होतं की प्रभूचा दिवस म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस. Now we have been on a lockdown now more than 1.5 months now. आणि जवळजवळ 1.5 महिना होत आला आपल्या देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे आणि आपण सर्वजण आपापल्या घरामध्येच बसून आहोत. And sometimes we forget what day it is or what date it is. आणि मग ह्या लॉकडाऊनमुळे आता अशी परिस्थिती झालेली आहे की आज वार कोणता आणि तारीख कोणती ही देखील आपल्याला समजेनाशी झालेली आहे. But what surprised me, John the Apostle in the island of Patmos, he remembered it was the Lord's day and he was in the Spirit or in the Spirit. पण मला या गोष्टीचं नवल वाटलं, कारण जो योहानाला जेव्हा प्रकटीकरण झालं तेव्हा तो त्या पात्म नावाच्या बेटामध्ये होता आणि तो दिवस प्रभूचा दिवस होता हे योहानाला देखील माहित होतं. त्यामुळे तो म्हणतो की मी प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचरित झालो. Why John's testimony is so important? आणि मग योहानाची साक्ष इतकी महत्वाची का आहे? That he was in the Spirit on the Lord's day. इतकी महत्वाची का आहे? कारण प्रभूच्या दिवशी तो आत्म्याने भरलेला होता, आत्म्याने संचरित झालेला होता. Because the circumstances in which he was, wasn't convenient or motivating to be in the Spirit. योहान अशा परिस्थितीमध्ये होता की जी परिस्थिती एवढी सुखकर नव्हती, एवढी म्हणजे चांगली अशी नव्हती. आत्म्याने संचरित व्हायला परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्या दिवशी. But he was in the Spirit on the Lord's day. पण देवाचं वचन सांगतं की प्रभूच्या दिवशी तो आत्म्याने संचरित झाला. So there must be something that is motivating this disciple of Jesus. आणि मग अशी कुठली तरी गोष्ट असणार की जी ह्या येशूच्या शिष्याला प्रेरित करत असणार. That he did not forget the Lord's day.
त्यामुळे तो प्रभूचा दिवस विसरला नाही. He did not forget to worship the Lord in the spirit. आत्म्यामध्ये प्रभूची स्तुती करण्यास तो विसरला नाही. If you think a little bit about the island of Patmos, आणि जर तुम्ही थोडं पात्म नावाचं जे बेट होतं त्याबद्दल जर तुम्ही जरा विचार केला तर that Patmos is an island 60 miles southwest of Ephesus. इफिस पासून 60 मैलाच्या अंतरावर हे पात्म नावाचं बेट होतं. And it's a small island, आणि मग ते अगदी छोटंसं असं बेट होतं 6 miles wide आणि 6 मैल रुंद and 10 miles long. आणि 10 मैल त्याची लांबी होती. And it is said that there are no trees in this island, अभ्यासक असं सांगतात की या बेटावर झाडं नव्हती. and also it has got volcanic eruptions. या पात्म नावाच्या बेटामध्ये ज्वालामुखीचं केंद्र होतं. So there are a lot of small hills that are made of volcanic eruptions. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन छोटी छोटी शिखर किंवा पर्वत तयार झालेली होती. The Romans used it as a penal colony, forcing the prisoners to work in the granite quarries. त्या ठिकाणी त्यावेळी जे रोमी सत्ता होती त्यावेळी तिथल्या रोमी तुरुंगामध्ये असणारे जे बंदिवान आहेत त्यांना ग्रेनाइटच्या त्या खाणीमध्ये कामगार म्हणून तिथं ठेवण्यात आलं होतं. And around AD 95, Emperor Domitian banished John the Apostle in this lonely place. इसवी सन ज्याला आपण इसवी सन म्हणतो, इसवी सन 95 मध्ये जो रोमी सम्राट होता त्याचं नाव डोमिशियन होतं आणि त्या रोमी सम्राटाने डोमिशियनने या योहानाला त्या पात्म नावाच्या बेटावरती त्याला तुरुंगात टाकलेलं होतं. It is believed or it is said that John was there for 18 months. आणि असं विश्वास ठेवला जातो किंवा अभ्यासक असं सांगतात की योहान हा 18 महिने त्या पात्म नावाच्या बेटावरती बंदिवान होता. John experienced a complete isolation, social distancing and quarantine. आणि आपण पाहतो की आता त्या निर्मनुष्य अशा ठिकाणी त्या पात्म नावाच्या बेटामध्ये सगळं त्याच्याकडून करून घेण्यात आलं. म्हणजे तो त्याला क्वारंटाईन केलं आणि त्याला विलगीकरण केलं, त्याचं विलगीकरण केलं, क्वारंटाईन केलं. Not because of the pestilence that we are facing today, कोरोनाच्या महामारीला आता आपण तोंड देत आहे त्या महामारीमुळे जो योहान आहे त्याला तिथं क्वारंटाईन करण्यात आलं but नव्हतं किंवा because of the विलगीकरण testimony करण्यात आलं of नव्हतं. Jesus Christ. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीमुळे तो साक्षीदार होता म्हणून शिक्षा म्हणून त्याला तिथं विलग करण्यात आलं होतं. Now we are finding it difficult in just 1.5 month or 2 months. आता बघा आपल्याला किती अवघड जात आहे बघा. 1 महिना 1.5 महिना झाला आता आपण घरात बसून आहे तर अनेकांना या म्हणजे लॉकडाऊनचा आता कंटाळा आलेला आहे. We live in our own homes. आम्ही आपल्या घरात असून आपल्याला कंटाळा आलेला आहे. And we have our family around us. आपण आपल्या घरात आहे, आपले कुटुंबीय आपल्या बरोबर आहेत. We have food. आपल्याला खायला अन्न आहे, We have water. प्यायला पाणी आहे And we have the modern technology to connect with people. आणि मग लोकांशी जोडले जाण्याकरिता घरात बसून लोकांशी जोडले जाण्याकरिता आपल्याकडं आधुनिक तंत्रज्ञान आहे. But we are still getting frustrated because of the lockdown. तरी देखील एवढं असून देखील नुसतं आम्ही घरात बसून आहे त्यामुळे आम्हाला एवढा कंटाळा आलेला आहे लॉकडाऊनचा. John was on a lockdown for the sake of the gospel of Jesus Christ for 1.5 years. आणि सुवार्ते खातर हा योहान त्या पात्म नावाच्या बेटावरती जवळजवळ 18 महिने लॉकडाऊन मध्ये होता. John was not alone. आणि योहान एकटा नव्हता. He had the presence of the one who promised, I will never leave you nor forsake you. आणि तो एकटा नव्हता तर त्याच्याजवळ असा एक व्यक्ती होता की ज्याने
अभिवचन दिलं होतं की मी तुला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. And therefore he remembered to honor him and to worship him and to be in the spirit. आणि म्हणूनच त्याने आत्म्याने संचरित होऊन त्याची आराधना करणं, त्याची स्तुती करणं, ह्या गोष्टी तो विसरला नाही. You know, today, my brothers and sisters, no matter where we are, the one who promised us is with us and we are not alone. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे तो देव आमच्या सोबत आहे. आम्ही कुठेही असो, कसेही असो, देव आमच्या सोबत आहे. आम्ही एकटे नाहीये. And today is the Lord's day. आणि आज प्रभूचा दिवस आहे. It is the day that we must be worshiping our Lord and be in the spirit. आणि मग हा प्रभूचा दिवस, हा शब्बात दिवस, आम्ही आत्म्याने संचरित होऊन देवाला धन्यवाद दिले पाहिजे. And so I encourage you, let us cheer up and be in this power of the Holy Spirit on this Lord's day. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देतो की या प्रभूच्या दिवशी तुम्ही आनंदी व्हा, खुश व्हा आणि आत्म्याने संचरित व्हा. देवाला धन्यवाद द्या. Because the one who was with John the Apostle in the island of Patmos, he is with you and he is with me. आणि मग जो परमेश्वर, जो प्रभू येशू ख्रिस्त पात्म नावाच्या बेटामध्ये त्या एकट्या असलेल्या त्या योहाना बरोबर होता, तोच देव आज आमच्या बरोबर आहे, आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. And when John was in the spirit, that Jesus came and gave him a revelation about himself and the things that is to take place. आणि मग योहान त्या पात्म नावाच्या बेटामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला, त्याच्या जवळ आला, त्याला प्रगटीकरण दिलं आणि होणाऱ्या गोष्टीविषयी त्याला प्रगटीकरण मिळालं. And that is why this book is called the Revelation of Jesus Christ. आणि म्हणूनच या पुस्तकाला प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण. This book is divided into 3 sections. या पुस्तकाची 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे. So today briefly I will explain the first section. पहिला जो भाग आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. And next 2 Sundays, God willing, we will look section 2 and section 3. प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या 2 रविवारी आपण हे राहिलेले 2 प्रकटीकरणाचे भाग आपण पाहूया. And the 3 sections are, आणि मग 3 जे भाग आहेत ते म्हणजे, number 1, what you have seen. पहिलं म्हणजे तू काय पाहिलेस. That is chapter 1. हा पहिला मुद्दा, पहिला अध्याय, तू काय पाहिले. And second is what is now. आणि दुसरा भाग आता काय आहे. That is chapter 2 and 3. आणि दुसरा आणि तिसरा अध्याय ह्याच्यामध्ये आता सध्या काय आहे. And section 3 is what will take place later. आणि मग तिसरा भाग म्हणजे नंतर काय होणार आहे. That is chapter 4 to 22. चौथा अध्याय ते 22वा अध्याय शेवटपर्यंत. Chapter 1, what you have seen, it is to do with Jesus Christ. आणि मग पहिला जो भाग आहे प्रकटीकरणाचा, तू काय पाहिलेस, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयी त्यामध्ये सर्व आहे. And then what is now has to do with the church. आणि मग आता काय आहे, सध्या काय आहे, हे मंडळींच्या बद्दल लिहिलेलं आहे. And then what will take place later is to do with the future, what is to happen. आणि मग तिसरा भाग म्हणजे नंतर काय होणार आहे, हे म्हणजे भविष्यात येणाऱ्या दिवसांमध्ये काय होणार आहे याच्या विषयी योहानाला प्रकटीकरण झालं. So let me give you a brief outline of what you have seen. That is section 1. आणि मग योहानाला झालेल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे तू काय पाहिलेस. Jesus is giving a self introduction and revelation of himself. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथं स्वतःची ओळख करून देत आहे, स्वतःचं प्रकटीकरण करत आहे. Also in this book there is a special blessing presented for those who read and obey the words of this prophecy. आणि मग प्रकटीकरणाच्या पुस्तकातली वचनं जो ऐकतो, त्याचं पालन करतो, त्याला विशेष आशीर्वाद आहे. We will be certainly blessed when we read and when we obey what is written in this revelation. आणि मग या प्रकटीकरणाच्या पुस्तकात
जे लिहिलेलं आहे त्याचं जेव्हा आम्ही वाचन करू, त्याचं ते ऐकू, त्याचं पालन करू, तर निश्चितच आम्ही आशीर्वादित होऊ. Now, what does Jesus say about himself? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त स्वतःबद्दल काय सांगत आहे? As an introduction to the revelation. आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकाची प्रस्तावना आहे ती. Chapter 1 verses 5 and 6 it says आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय 5व्या आणि 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे that one, he is a faithful witness. आणि तो विश्वसनीय साक्षी आहे. Everything that Jesus said is a faithful witness. I mean, it is true. आणि मग जे जे काही येशूने सांगितलेलं आहे ते सगळं खरं आहे, कारण तो विश्वसनीय साक्षी आहे. And then Jesus is the firstborn from the dead. आणि प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून प्रथम जन्मलेला आहे. And thirdly, Jesus is the ruler of the kings of the earth. आणि प्रभू येशू ख्रिस्त तिसरी गोष्ट, तो पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे. Today there may be many kings and rulers. आज अनेक राजे आणि अधिपती असतील. And some may be liberal and some may be dictators. आणि मग त्यातले काही लोकशाहीवादी आहेत, काही हुकुमशाह आहेत. But there Jesus is the actual ruler of the kings of the earth. पण प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे. And the scripture says here in verse 6, आणि मग 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, verse 5, 5वें वचन, to him who loved us and washed us from our sins in his own blood. जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा मला पातकातून मुक्त केले. You know, this faithful witness, आणि हा जो विश्वसनीय साक्षी, this firstborn from the dead, हा जो मेलेल्यातून प्रथम जन्मलेला येशू, the ruler of the kings of the earth, आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती, he loved us. त्याने आमच्यावर प्रेम केले. And he has freed us from the sins by his own blood. आणि त्याने स्वतःच्या रक्ताने तुम्हा मला पातकातून मुक्त केले. And the Bible goes on saying, आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, I am the first and the last. मीच प्रथम आणि शेवट आहे. I am the living one. आणि मी जिवंत आहे. I am alive forever and ever. आणि मी युगान युग सदा सर्व काळ जिवंत आहे. I hold the keys of death and hate. आणि तो म्हणतो, मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या हातामध्ये. Now these are some of the facts about Jesus in this section of the Revelation. आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा जो पहिला भाग आहे त्यामध्ये येशूबद्दल हे प्रगटीकरण सांगण्यात आलेलं आहे. Now the question is, आता प्रश्न असा आहे, why was John in the spirit on the Lord's day? आणि प्रश्न असा आहे की प्रभूच्या दिवशी योहान आत्म्याने का संचरित झाला? How can he be in the spirit in such an environment, even in the most difficult environment that he was in the spirit? आणि मग किती कठीण खडतर अशा परिस्थितीमध्ये पात्म नावाच्या बेटामध्ये, जिथं निर्मनुष्य ठिकाण आणि जिथं त्याला विलगीकरण करण्यात आलं होतं, त्याला एकटा पाडण्यात आलं होतं, अशा खडतर परिस्थितीमध्ये देखील योहान आत्म्याने कसा संचरित झाला? My answer comes from verse 6. आणि माझं जे उत्तर आहे ते 6व्या वचनातून येतं. And he has made us kings and priests to his God and Father. To him be glory and dominion forever and ever. Amen. आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम ही युगान युग आहे. Now this same Jesus made each one of us kings and priests unto him. आणि हाच जो येशू आहे त्याने आपल्या सर्वांना त्याच्यासाठी राजे आणि याजक बनवलेला आहे. He made us as kings to rule over every powers of darkness, to rule over every circumstances. आणि मग प्रत्येक अंधकार शक्तीवर, प्रत्येक परिस्थितीवर आम्ही राज्य करावं याकरिता त्याने आम्हाला राजे बनवले. He made us priests unto him, that we may offer the sacrifices of praise and worship, and we may
intercede for our nation, cities, and the people. आणि मग आम्हाला याजक देखील बनवण्यात आलेलं आहे की जेणेकरून आम्ही सर्व लोकांच्या वतीने आम्ही प्रभूला धन्यवाद द्यावे, आराधना द्यावी आणि आपल्या देशासाठी, राज्यासाठी, शहरासाठी, जिल्ह्यासाठी आम्ही मध्यस्थी करावी, प्रार्थना करावी, यासाठी आम्हाला याजक म्हणून बनवण्यात आलेलं आहे. And whatever he said is true. आणि येशू जे काही सांगतो ते खरं आहे. He is a faithful witness. तो विश्वसनीय साक्षी आहे. Now then, how can we forget the Lord's day? आणि मग अशा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रभूचा दिवस आम्ही कसा विसरायचा? How can we forget standing in the gap and interceding for our city and nations at this time? आणि मग या दिवसांमध्ये आम्ही त्या मधल्या खिंडीत उभे राहून देशासाठी मध्यस्थी करणे कसं विसरू शकतो? And that is why John was in the Spirit on the Lord's day. आणि म्हणून प्रभूच्या दिवशी हा योहान आत्म्याने संचरित झाला. Because this Jesus made him king and priest. कारण ह्याच येशूने त्या योहानाला राज्य आणि याजक बनवलं होतं. And the same Jesus made each one of us kings and priests today to rule and to offer sacrifice of praise and intercede for the nations. आणि मग ह्याच येशूने, ज्या येशूने योहानाला राज्य आणि याजक बनवलं, त्याच येशूने आम्हाला देखील राजा आणि याजक बनवलेलं आहे, देवाची स्तुती आराधना करायला आणि मध्यस्थी प्रार्थना करायला. May God help each one of us to rule over whatever the circumstances may be and fulfill our priestly ministry at this time. आणि मग परमेश्वर आम्हाला सहाय्य Thank you, करो Lord. आणि आमच्या जीवनामध्ये Thank you, येणाऱ्या Father. कुठल्याही परिस्थितीवर आम्हाला राज्य करायला, हुकूमत करायला देव आम्हाला सहाय्य करो आणि याजकाची सेवा पार पाडण्यास देखील आम्हाला सहाय्य करो. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for your son Jesus Christ, हे देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो तुझा प्रिय पुत्र येशू बद्दल, who loved us, ज्याने आमच्यावर प्रेम केले who freed us from the power of sin, आणि त्याने आम्हाला पापाच्या सत्तेतून आम्हाला मुक्त केले, who made us kings and priests unto him. आणि देवासाठी त्याने आम्हाला राजा आणि याजक बनवले. So on this day, Lord, no matter what our circumstances, And- we choose to worship you and to intercede for the nations. आणि प्रभू येशू, या Thank you, दिवसामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असो, प्रभू आम्ही परमेश्वरा तुला स्तुती देण्यास आणि आमच्या देशासाठी मध्यस्थी करण्याची निवड आम्ही करतो प्रभू. And help us, Lord God, to continue on in this calling in our lives until you come. आणि प्रभू, जोपर्यंत तुझं येणं होत नाही तोपर्यंत आम्ही या पाचारणामध्ये टिकून राहण्यासाठी सहाय्य कर. In Jesus' mighty name I pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.